भिवंडी तालुका के विठल मंदिर वलगांव में महिलाओं के रोजगार के लिए केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार तथा छत्रपति शिवबा प्रतिष्ठान भिवंडी व वलगांव के महिला मंडल द्वारा महिला सक्षमीकरण प्रशिक्षण शिविर का आयोजन छत्रपति शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे तथा छत्रपति शिवबा प्रतिष्ठान के कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थले, केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड के प्रादेशिक संचालक प्रदीप मून साहेब, ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय गजानन पाटिल, वल ग्राम पंचायत सरपंच श्रीमती सौ हर्षदा अरुण भामरे, दिवे केवनी सरपंच रवींद्र भोईर, शिवसेना तालुका सचिव दिलीप नाईक, शिवसेना महिला आघाड़ी शहर अध्यक्षा वैशाली मिस्त्री, प्रवीण कनूल, राष्ट्रवादी कांग्रेस महिला जिला अध्यक्षा मोनिका मड़वी, पंचायत समिति सदस्य विकास भोईर, सदस्या विद्या थले, शिवसेना उप तालुका प्रमुख मोहन गायकवाड़, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, उप विभाग प्रमुख सचिन पाटिल, निवर्ती पाटिल, संदीप पाटिल, वल ग्राम पंचायत माजी सरपंच नंदिनी भोईर सहित भारी संख्या में मान्यवर व महिला मंडल उपस्थित थे। सभी का स्वागत सम्मान छत्रपति शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे तथा छत्रपति शिवबा प्रतिष्ठान के कार्यकर्ताओं द्वारा पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आए हुए सभी मान्यवर तथा प्रमुख मार्गदर्शक प्रदीप मून साहेब ने सभी महिलाओं को रोजगार के लिए मार्गदर्शन किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। महिला सक्षमीकरण कार्यक्रमास आयोजित केलेल्या शिवबाबांना धन्यवाद देईन की खरोखर या कार्यक्रमाची आवश्यकता होती। तो कार्यक्रम आज वल गावात आपल्या गावात आयोजित केलेला आहे। त्याबद्दल शिवबाबा आणि महिला मंडळ वल सर्वांना धन्यवाद देतो किंवा अभिनंदन करतो। आज देशाच्या लोकसंख्या पार 125 करोडपर्यंत गेलेली आहे। निम्म्यासारख्या महिलाच असतो, 60 करोड महिला आज आपल्या देशामध्ये आहेत आणि त्या जर महिला प्रगतशील नसतील, कर्तव्यदक्ष नसतील तर आपला देश कसा पुढे जाईल। आज ज्याच्या हाती मारण्याची दोरी ही जगाची उद्धारी अशी महिला म्हटले जाते। बाग मी आज घर आपल्या घरात राहतो की वास्तू पूर्वीच बांधतात, घर बनवून सजून देतात, पण खरा घराला घरपण या महिला देतात। घरामध्ये सर्व संस्कार या महिला घडवतात। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहे। आज जायचं आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला शुभेच्छा देतो। तुम्ही आज शिक्षकापासून तर सरन्यायाधीशपर्यंत, रिक्षा चालवण्यापासून तर पायलटपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिलांनी आपल्या देशामध्ये आपली प्रगती केलेली आहे। अतिशय त्या महिलांना सक्षमीकरण करणं फार गरजेचं आहे, कारण त्या जर सक्षम असतील तर त्या पुढे निर्णय घेऊ शकतील। धन्यवाद सर। या ठिकाणी परवीजी करूर मॅडम यांचं आगमन झालेलं आहे, आपल्या हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागत। विद्येचं माहेरघर पुणे या जिल्ह्यामध्ये घेऊन 40 ते 50 महिला 2 दिवस प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी प्रशिक्षित झाल्या। त्यानंतर भिवंडी तालुक्यातील दिवे केवणी या ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवबा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर कार्यक्रम 2 दिवस संपन्न झाला। त्यानंतर आज आपण वल गावामध्ये पाहतोय जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
आपण भिवंडी तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटप करत असतो, छत्रीचं वाटप करत असतो आणि यावर्षी आम्ही आदिवासी पाड्यांमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेतील ज्या मुलांकडे बॅग नाही अशा 500 बॅग तयार केलेल्या आहेत। या छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही येणाऱ्या पावसाळ्याच्या आतमध्ये या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। नाही त्याला विनंती आपल्या घरात कर्तव्य असतो त्याच्या खांद्याला खांदा आपण म्हणतो प्रत्येक सक्सेस पुरुषाच्या मागे एक महिला असते, पण त्याच महिलेला जर ती स्त्री त्या आपल्या पुरुषाला आपल्या यजमानाला असेल, मुलाला असेल, भावाला असेल, कोणाला जर समाजाच्या पुढे आणि समाजाच्याही उंचावर घेऊन जर ठेवायची शक्ती ठेवत असेल तर तीच महिला जर पुढे आली तर हा समाज कधीही सक्षमीकरणाच्या मार्गदर्शनाने आणि त्या माध्यमातून आपला समाज कधीही पुढे जाऊ शकतो। जर कामावर जातो ज्यावेळेला कामावर सुटून ऑफिस बंद होतं त्यावेळेला कोणी विचार करत नाही, ऑफिसचा संपला विषय बंद। पण स्त्री अशी असते नक्की आहे की तुमच्यासारख्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे। नक्की वेळेला माझ्या ग्रामीण छत्रपती शिवाजी राजा माझा जोरादार प्रचंड सन्माननीय मी पुन्हा एकदा सन्माननीय व्यासपीठाचा या ठिकाणी आभार मानतो की ह्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला। मग तुमचा मूळ हेतू हाच आहे की हा कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्यासाठी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहे की आमच्या समोर बसलेल्या आमच्या सगळ्या भगिनी आज तुम्ही इथे आहात म्हणून हा कार्यक्रम इथे यशस्वी होतोय। इथे कार्यक्रमाचं नाव शिक्षक दिलेलं केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं हा मला वाटतं छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचा हा 6वा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचा मूळ उद्देश एकच आहे की इथे माझ्या या वळगावच्या ज्या काही भगिनी आहेत तर आज तुम्हाला या कार्यक्रमाचे थोडक्यात सांगायचं झालं तर बरेच आम्ही कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित म्हणजे केले, त्याचबरोबर तुम्ही उपस्थित राहिलात, पण ह्या कार्यक्रमाचे एक वेगळं विशेष आहे। तो कार्यक्रम असा आहे की केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड हे जे आहे हे संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत असते। मी स्वतः व्याख्यात्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्याकडे जातोय त्यावेळेस मुंबई शहरामध्ये हे कार्यक्रम होत असतात। कार्यक्रम महत्त्वाचा पेक्षा आतापर्यंत केंद्रीय कामगार शिक्षण बोर्डच्या वतीने अशा तुमच्यासारख्या भगिनींना लाखो रुपये त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या मार्फत दिलेले आहेत। मग आता इथे तुम्हाला पैसे देण्याचा उद्देश एवढाच असतो त्यांचा। मी नेहमी सांगत असतोय की मुल साहेब तुमच्या कार्यक्रमाचं सगळं उलट असते हो, पण ते मला विचारतात उलट कसं काय। म्हटलं बघा ना आपल्याकडे सत्यनारायणची पूजा असते की ना हो, ही सत्यनारायणची पूजा सांगायला कोण येतोय? भटजी, बरोबर आहे। अच्छा सत्यनारायणची पूजा सांगितली, पूजा सांगितल्यानंतर भटजी असं खाली हात जातो का हो? काय करतो? दक्षिणा। दक्षिणा कोण देतोय? तुम्ही। इथे मात्र याचं उलट आहे का? सत्यनारायण पण त्यांनीच घातलेलं आहे, बरोबर आहे। ब्राह्मणाला पण त्यांनीच बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर वरती दक्षिणा पण तुम्हाला तेच देणार आहे। केंद्रीय कामगार शिक्षण बोर्ड व छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला सक्षमीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित सन्माननीय सरपंच हर्षदा भामरेताई, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांची मी नावं घेणार नाही, पण मला अत्यानंद होतोय की आपल्या या महिलांकरता आणि वेगवेगळ्या या महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेकरता प्रामुख्याने भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेऊन ज्यांनी हा कार्यक्रम आपल्याच गावात झाला पाहिजे, पण आपल्या गावात होण्यापूर्वी दुसऱ्यांच्या गावात झाला पाहिजे ही भावना घेऊन ज्यांनी हा पुढाकार घेतला, या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विजय भामरे साहेब। मी भामरे साहेबांना फक्त शिवबा छत्रपती प्रतिष्ठान यांचे अध्यक्ष म्हणत नाही, मी माझे व्यक्तिशः मित्र मानतो।
त्याचप्रमाणे माझ्या डिपार्टमेंटचे मित्र समजतो असे विजय भांबरे साहेब. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आपल्या या तालुक्यामध्ये गावागावांपर्यंत पोहोचला पाहिजे. हे कोणाच्या मनामध्ये सारखं तळमळ असते. ते सन्माननीय गजानन पाटील साहेब, सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व महिलांनो, तुम्ही सकाळपासून 10:30 या कार्यक्रमाला आला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वप्रथम महिला सरपंच म्हणून ज्या बहुमताने निवडून आल्या त्या आमच्या हर्षदा ताई आणि उपस्थित सर्व भगिनींनो, तुम्हा सर्वांचं परत एकवार या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. परत 12:15 परत बस सुरू झाली आणि मग एकदा 3:30-4 ती पायी नव्हती आल्यासारखं वाटतं म्हणजे ती चालत्या बसमधून उठते, बस सुरूच असते. बाळ बिलकुल रडायचं नाही. तो माझा सख्खा मुलगा आहे, तो मुलगा तर गेला, तो गेला